मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कामठा फाटा येथे रास्ता रोको। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळले नसल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नांदेड उमरखेड रोड तसेच हिंगोली नांदेड रस्त्याने हजारो वाहनं अडकली असून आमची मागणी मान्य झाल्याशिवाय रास्ता रोको हटणार नाही अशी कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे। पाहूया कार्यकर्त्यांचं म्हणणं। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वकडे उपोषण चालू आहे। मी आता आहे हिंगोली जिल्ह्यातील कामठा फाटा या ठिकाणी। माझ्यासोबत काही लोक आहेत। काका, काय मागणी आहे तुमची नेमकी? आमची मागणी एकच आहे। आमचा मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील ते आंतरवाली सराटी येथे 10 तारखेपासून उपोषण करीत आहेत आणि त्यांची तब्येत अत्यंत बिघडलेली आहे। तरी सरकारने जे आम्हाला मुंबईला वाशीमध्ये आश्वासन दिले सगळे सोयरे यांच्या बाबतीत ते त्यांनी ताबडतोब अधिवेशन घेऊन पूर्ण करावे व आमच्या समाजास न्याय द्यावा एवढंच आम्ही सरकारला सांगतोय। एकंदरीत यांचं म्हणणं असं आहे की जे कॅमेरामन गजानन सोबत किरण मुकावार, न्यूज 50 मराठी, उमरखेड, यवतमाळ।